नमस्ते. आज आपण 6 वर्षाच्या मुलीची शाही मस्तानी साडी शिवणार आहोत. तर त्यासाठी 6 वारी साडी घेतलेली आहे. कॉटन सिल्क साडी आहे. तर त्याला अस्तर घेतलेलं आहे मी 1 मीटर अस्तर. त्याचबरोबर त्याला ब्लाऊज पीस नाही आहे, म्हणजे त्यांनी थोडीशी घरी वापरल्यानंतर जी साडी असते ना ती वाली दिलेली आहे. तर त्याला आपल्याला ब्लाऊज पीस, आपला जो पदर असतो ना तो कॉन्ट्रास्टमध्ये आपल्याला ब्लाऊज शिवावा लागतो, तर उठून दिसतो. तर त्या पदराच्या कलरचा मी ब्लाऊज पीस घेऊन आले. आणि त्यानंतर आता तुम्हाला कटिंग व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये नाही दाखवलेला. माझा पहिलासुद्धा साडीचा व्हिडिओ आहे, तुम्हाला जर पाहिजे असेल तर तिथे जाऊन नक्की चेक करा. पायाकडचे 2 भाग कटिंग करून घ्यायचे. ते कसे करायचे तुम्हाला मी थोडक्यात कटिंग सांगते. त्या पद्धतीने जरी तुम्ही साडी कटिंग केली तरी तुमची अजिबात साडी चुकणार नाही. पायाकडचे 2 भाग, उंची आहे ना आपली तेवढी उंची घ्यायची. समजा मुलीची उंची 30 इंच आहे किंवा 28 आहे, तर त्याच्यामध्ये मार्जिन वाढवायची गरज नाही, कारण आपण वरती बेल्ट लावणार आहे. तर तेवढी 28 किंवा 30 इंच उंची घ्या. आणि त्याच्यामध्ये आता दोन्ही पायाच्या साईडला असा छान प्लेट्स आल्यानंतर ना जो पफ तयार होतो ना, म्हणजे फुगे तयार होतात ना, त्यासाठी वरती 6 ते 7 इंच घ्यायचं. आणि त्यानुसार पायाकडच्या दोन्ही बाजू कटिंग करून घ्यायच्यात. तर पायाकडच्या दोन्ही बाजू कटिंग करताना आपल्याला सुरुवातीला उंचीचं माप टाकायचं, त्याचबरोबर सीट घेरचं माप आणि खाली बॉटमचं माप एवढं अस्तरवरती कटिंग करायचं. तेच अस्तर ठेवून साडीवरती पायाकडचे 2 भाग कटिंग करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पदर आहे ना, तर पदर कसा काढायचा तेही तुम्हाला सांगते मी थोडक्यात. जी उंची असते ना लहान मुलींची, समजा त्या मुलीची उंची 28 किंवा 30 असेल तर तेवढी उंची, तर पायाकडच्या बाजूला उंचीच्या डबल घ्यायचं, प्लस त्याच्यामध्ये उंचीचा हाफ म्हणजे अडीच पट घ्यायचं. आणि वरच्या बाजूला जिकडे आपण पदर टाकतो ना त्या वरच्या साईडला उंचीच्या डबल फक्त घ्यायचं आणि तिरकस आपला पदर कट करून घ्यायचा आहे. तर त्यानंतर हा पदर कट केला. त्यानंतर दोन्ही काष्टे वरचा, दोन्ही पायाकडच्या भाग जेव्हा आपण कट करतो, वरचा जो भाग उरलेला असतो त्याच्यामध्ये आपल्याला हा काष्टा मी तुम्हाला कट करून दाखवते. तर तो काष्टा कट करायचा. तर काष्टा उंची आपली आहे ना तेवढी उंची घ्यायची. ती उंची आहे ना ती 30 इंच उंची घ्यायची. त्याच्यामध्ये फक्त 5 ते 6 इंच वाढवून घ्यायचं. आणि बघा या पद्धतीने वाढवून घेऊन कोपऱ्यामध्ये आपल्याला 4 ते 5 इंचावरती असे कर्व देऊन घ्यायचा. आणि जो जे आकार आलेला आहे ना तो ठेवायचा. त्या पद्धतीने काष्टा कटिंग करून घ्यायचा आहे. पदर, काष्टाचे 2 भाग आणि 2 पायाकडचे साईड भाग असतात ना ते, आणि ज्या पुढच्या प्लेट्स आहेत ना ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. खूप डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे. हा डिटेलमध्ये व्हिडिओ मी नाही केलेला आहे. तर खूप सोपी प्लेट्स तयार करण्याची सोपी पद्धत आहे. तर तीसुद्धा तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ. तर तीसुद्धा आपल्याला उंची आहे ना तेवढी घ्यायची. आणि तिरकस आपल्याला जी काही साडी उरलेली आहे तेवढा सगळा भाग कट करून घ्यायचा. आणि छोट्या छोट्या प्लेट्स तयार करून जेवढ्या होतील ना तेवढ्या कट करायच्या. तर पाहू शकता दोन्ही पायाकडचे भाग मी जोडून घेतले. आणि भाग जोडल्यानंतर आपल्याला अस्तरला जोडल्यानंतर त्याच्यावरती एका भागावरती आपल्याला एका साईडला जो पदराचा भाग असतो ना तो जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच भागावरती, पदराच्या भागावरती आपल्याला एक काष्टा जोडायचा आहे. त्यानंतर त्याच भागावरती एका साईडला आपल्याला पुढचा काष्टा, म्हणजे पुढच्या ज्या प्लेट्स असतात ना तो भाग जोडायचा. आणि जो उरलेला दुसरा पायाकडचा भाग असतो ना तिथे आपल्याला एक काष्टा जोडायचा. या पद्धतीने 4 भाग कसे जोडायचे हे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितलं आहे. तर सगळं जोडून झालं. त्यानंतर फायनली तुम्हाला तर मी ब्लाऊजसुद्धा शिवून दाखवला. म्हणजे पूर्ण व्हिडिओ नाही, माझं व्हिडिओ बघायचं असेल तर माझं व्हिडिओ लाईव्ह आहे ना त्याच्यावरती आहे. तर त्यानंतर मी ब्लाऊज शिवला. तर ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं तर ते तुम्हाला सांगते. ब्लाऊजचं जी काय मुलीची उंची आहे, मी ह्याच्यामध्ये उंची मुलीची घेतलेली आहे 9 इंच. कारण मुली लहान असल्यामुळं जास्त मोठी, म्हणजे जास्त ब्लाऊज मोठा शिवला तर एवढा खास वाटणार नाही. 9 इंच उंची घेतली. त्यानंतर छाती आणि कंबर ते 20-22 नाही का 24 एवढं माप घेतलेलं. त्याचबरोबर आपली जी बाही आहे ना ती शॉर्ट स्लीव आणि फुग्याची बाही. लहान मुलींना फुगाबाही खूप सुंदर दिसते, त्यामुळे प्रत्येकच म्हणजे लहान मुलींचं ब्लाऊज शिवताना मी शक्यतो फुगाबाई शिवत असते, कारण त्यांचे हात छोटे असतात ना, खूप सुंदर दिसत असतं. या प्रकारे छान असा ब्लाऊज शिवून घेतला, त्याला सुंदर अशी लेस लावली. आणि त्यानंतर आता तुम्हाला मी बघू शकता मी जोडत आहे, तर तेव्हा म्हटलं थोडंसं व्हिडिओ काढा. तर सर्वात शेवटी आता ब्लाऊज तयार झालेला आहे, सगळं तयार झालं. तुम्हाला आता थोडक्यात माहिती सांगते, पाहू शकता. ब्लाऊजचं माप तर तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे काही पुन्हा सांगायची गरज नाही. बघू शकता छान अशी फिनिशिंग परफेक्ट अशी आलेली आहे आपल्या ब्लाऊजला. खूप सुंदर असा ब्लाऊज आपला तयार झाला आहे. आणि पुढे कमरेच्या इथे थोडी लेस लावलेली आहे, पाहू शकता. हाताला सुद्धा माझ्याकडे उरलेली लेस होती मण्यांची, तर ती लेस लावून घेतली. आणि मागे गोल राऊंडमध्ये लेस लावून घेतली आणि पाठीमागे हुक लावलेले. तर तुम्हाला दिसत असेल साडी कशा प्रकारे मी तयार केलेली आहे. तर हा आहे पदर.
पाहू शकता. आणि हा पुढचा म्हणजे जो काही प्लेट्स शाही मस्तानीच्या प्लेट्स असतात ना त्या, आणि हा कमर बेल्ट किती जोडायचा हे सुद्धा तुम्हाला मी सांगते. कमर बेल्ट आता समजा तुम्ही उंची 30 असेल तर 28 घेतली असेल ना, तर कमर बेल्ट 2 इंचाचाच वाढवा, कारण खूप जास्त पायामध्ये येऊ शकते साडी. आणि समजा तुम्ही उंची जर अजून कमी घेतली असेल तर कमर बेल्ट 4 इंचाचा 5 इंचाचा घेऊ शकता काठानुसार. तर ह्याचे काठ नाजूक होते, तर तेवढाच मी काठाचा कमर बेल्ट तयार केला आहे. एका साईडचे काठ नाजूक होते, एका साईडचे मोठे होते. तर तुम्हाला जरी मोठा कमर बेल्ट तयार केला तरी आतमध्ये फोल्ड करून ठेवा. समजा तुम्हाला 2 वर्ष तरी ती साडी वापरायची असेल तर नंतरसुद्धा कमर बेल्ट खोलू शकता आणि पुन्हा आपली साडी वाढवू शकता या प्रकारे. किंवा पायाकडची जी बाजू आहे ना, तिथेसुद्धा तुम्ही थोडंसं फोल्ड करू शकता 1 इंच. साडी जर तुम्हाला म्हणजे पुढे अजून मुलीला जर वापरायची असेल तर या पद्धतीने मी तुम्हाला कमर बेल्ट ॲडजस्ट कसा करायचा हे थोडक्यात सांगितलं. डबल काष्टा, त्याचबरोबर पुढचा जे शाही मस्तानीच्या प्लेट्स आहेत आणि पदर बघू शकता, खूप सुंदर फिनिशिंगमध्ये आलेला आहे. पदर आपला तुम्हाला माहीतच आहे, म्हणजे उजव्या बाजूने आपला पदर येत असतो, त्या बाजूने आलेला आहे. बरोबर शाही मस्तानीच्या प्लेट्स आहेत ते बरोबर मध्ये सेंटरमध्ये आपल्या आले आहेत. दोन्ही पायाच्या मधोमध अशा ज्या प्लेट्स आहेत ना त्या आल्या पाहिजेत, तरच छान असा त्याचा व्यवस्थित असा लुक दिसतो. तर जेव्हा पुढच्या प्लेट जोडताना तेव्हा अर्ध्या इंचाच्या अशा बघू शकता, थोडं म्हणजे अर्धा इंच जरी तुम्ही मार्जिन ठेवलं ना तर ते सुंदर अशा प्लेट्स दिसतात. आणि पुढे ज्या पिना लावलेल्या आहेत तर त्या आपल्याला नंतर अटॅच करून घ्यायचे. तर पाहू शकता या पद्धतीने 2 पाय आणि त्याचबरोबर मधला भाग आणि पाठीमागचे 2 काष्टे आणि पदर हे सुंदर असं व्यवस्थित असं मी अटॅच करून घेतलेलं आहे. तर सुरुवातीला जेव्हा तुम्ही नवीन शिवता तेव्हा थोडंसं चुकू शकतं, पण परफेक्ट लक्षात ठेवा. आपल्याला 2 पायाकडचे भाग असतात ना, एका पायावरती उजव्या पायावरती आपल्याला 3 पार्ट येतात आणि डाव्या साईडचा जो म्हणजे पाय असतो ना त्यावरती एकच पार्ट जोडला जातो. ह्या 2-3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्यानंतर साडी शिवायला काहीही अवघड नाही. पहिल्या प्रयत्नात तुम्ही साडी शिवून तयार व्हाल. इतकी सुंदर सोपी पद्धत तुम्हाला मी सांगितली आहे. कारण सुरुवातीला माझ्याकडून सुद्धा म्हणजे लवकर लक्षातच येत नव्हतं की 2 भाग आहेत तर 2 भागावरती 2-2 पार्ट जोडायचे की काय करायचं. पण तसं नाही, एका बाजूला 2 पार्ट आणि त्याच बाजूला दुसरा काष्टा जोडायचा आहे. बरोबर, त्याचबरोबर एक दुसरा पार्ट राहतो ना पायाकडचा, तिथे एक काष्टा जोडायचा. एवढे 4 पार्ट असतात. तर हे फक्त लक्षात ठेवा, तुमची साडी अजिबात चुकणार नाही, उलट बाजू सुलट बाजू होणार नाही. तर पाहू शकता ज्या पुढे पेशवाईच्या प्लेट्स केल्या होत्यात ना, तर त्या प्लेट्स आपण पिन लावून ठेवलेल्या, तर त्या प्लेट्स ना आपल्याला आपण 4 पदरी धागा घ्यायचा आणि एक फक्त टाका मारायचा, म्हणजे ना त्या प्लेट्स विस्कटणार नाही. आणि नंतर इस्त्री मारून म्हणजे प्रेस करून ठेवू शकता तुम्ही. आणि धुताना सुद्धा काय करायचं, फक्त वॉशिंग पावडर जे असतं ना ते टाकून पाणी करायचं, त्याच्यामधून वॉश करायची. आणि दोन्ही कमर बेल्ट केला ना तिथे फक्त म्हणजे तुम्ही हँगिंगला लावू शकता किंवा चिमटा असतो ना त्याला लावून साडी तशी सुकवायची. चुरगाळा वगैरे करू नका, कारण पुन्हा त्याची फिनिशिंग खराब होते आणि पुन्हा आपल्याला इस्त्री वगैरे करायला लागते. तर या पद्धतीने साडी वॉश करताना सुद्धा काळजी घ्या. तर मी जेवढ्या प्लेट्स होते ना प्रत्येक प्लेट्सला एक टाका मारला, त्यामुळे प्लेट्स अजिबात हलणार नाही. साडी कशीही विस्कटली, आपण फक्त हाताने जरी सावरली ना तरी त्या प्लेट्स व्यवस्थित दिसतील. या पद्धतीने रेडीमेड साडी आपल्याला बाहेर विकत भेटते, पण एवढ्या प्लेट्स त्याला येत नाही. तुम्ही पाहू शकता. तर स्वतः मुलीला आपण साडी घरच्या घरी तयार कशी करायची तर हे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर साडी शिवण्याचा हा फायदा आहे की आपण हव्या त्या कलरची, हव्या त्या डिझाईनचा ब्लाऊज शिवतो आणि हव्या त्या मापामध्ये परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपण स्वतःची मुलीची साडी शिवू शकतो. त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर साडी येत नसेल तर हा व्हिडिओ जर पाहिला ना मनापासून तर तुम्हाला साडी 100% येणार. मी स्वतः तुम्हाला म्हणजे खात्रीने सांगते, कारण ह्याच्यामध्ये ना अवघड काहीच नाही, फक्त 4-5 टिप्स आहेत तेवढ्या फॉलो करा, तुमची साडी परफेक्ट येणार, अजिबात चुकणार नाही आणि कोणत्याही प्रकारची साडी तुम्ही शिवू शकता. धन्यवाद.